Hello students, this is Ansari MH and सेकंड सेमिस्टरसाठी कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला राहणार आहे आणि माझ्याकडे कोणता सब्जेक्ट आहे ते मी तुम्हाला सांगतो. इन सेकंड सेमिस्टर you will study applied science in which physics chemistry subject code 22202 applied mechanics applied mathematics and engineering drawing EDR 22207. these subjects I will conduct in which त्याच्यात 70 मार्काचा बोर्डाचा पेपर राहणार आहे आणि 30 मार्क मधून 2 टेस्ट 20-20 मार्काचे आणि 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टसाठी. तर असे 30 मार्क्स इंटरनल किंवा टेस्टवर राहणार आहे. तो आणि 25 मार्क्स प्रॅक्टिकल परीक्षा आणि 25 मार्क्स 25 मार्क्स टर्म वर्क म्हणजे जे प्रॉब्लेम तुम्ही शीटवर किंवा असाइनमेंट किंवा स्केचबुकवर काढणार आहे त्याची मार्क 25 आणि शेवटी टर्म संपल्यानंतर एक प्रॅक्टिकल परीक्षा होईल आणि प्रॅक्टिकल परीक्षा 25 मार्काचा पेपर सेट होईल आणि त्या पेपरला तुम्ही सॉल्व करून जमा करायचं आणि त्याच्या आधारे तुम्हाला 25 पैकी मार्क मिळणार आहे. ओके. आता one thing I want to tell you, in first semester most of the students from mechanical branch, you belongs to mechanical branch, sheet is not submitted, so the students not submitted the sheet, please submit the sheet to college. ओके. ज्यांनी शीट सबमिट नाही केलं त्यांनी शीट काढून कॉलेजला जमा करायचं आहे फर्स्ट सेमिस्टरसाठी. हा तर सुरू झाला आहे आपला सेकंड सेमिस्टरमध्ये ड्रॉइंग आपल्याला शिकायचं आहे. ड्रॉइंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणता प्रॉब्लेम स्केचबुकवर काढायचं आणि कोणता प्रॉब्लेम शीटवर काढायचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही शीटवर आणि स्केचबुकवर काढून इथे शेवटी कॉलेजला जमा करायचं आहे. त्याच्या आधारे तुम्हाला मार्क मिळणार आहे आणि प्रॅक्टिकल परीक्षेसाठी पेपर व्हॉट्सअपवर देणार आहे. ते पेपर सॉल्व करून इथे जमा करायचे. प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क आणि 70 मार्क्सचं बोर्डाची परीक्षा होणार आहे. ओके. तो प्लीज लक्ष द्या आणि फर्स्ट सेमिस्टरसारखं करू नका. फर्स्ट सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल ब्रांचमधून काही लोकांनी शीट जमा केलेले नाही, जमा करून द्या. ते शीट आणि टर्मवर्क आणि प्रॉब्लेम्स तुम्हाला करावंच लागतं आहे. घरी बसून करा की कॉलेजमध्ये करा, ते करावंच लागतं आहे. Okay, so this is all about the scheme. As far as the syllabus is concerned, syllabus आपला ड्रॉइंगला इंजिनिअरिंग ड्रॉइंग EDRला पहिला चॅप्टर आपण शिकू सेक्शनल व्ह्यूज, दुसरा मिसिंग व्ह्यूज, तिसरा ऑक्झिलरी व्ह्यूज, चौथा प्रोजेक्शन ऑफ लाईन, पाचवा प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स, देन प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, सेक्शन ऑफ सॉलिड अँड फ्री अँड स्केचेस. असे 7 एक चॅप्टर्स आहे. म्हणजे कमीत कमीत आपल्याला 6-7 शीट करावं लागेल, 6 शीट करावं लागेल आणि 6 असाइनमेंट करावं लागेल. ओके. सो घरी बसून करा, काही प्रॉब्लेम नाही, पण ते आपल्याला करायचंच आहे. फर्स्ट सेमिस्टरसारखं नाही की तुम्ही शीट जमा केल्याने आणि ॲडजस्ट करा, तसं नाही होणार. शीट तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरची जमा करायचं आहे ॲज वेल ॲज हा सेकंड सेमिस्टर सुरू होत आहे आजपासून. तो झूमवर किंवा गुगल मीटवर प्रॉब्लेम घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि जो प्रॉब्लेम तुम्हाला शिकवले जाणार आहे ते प्रॉब्लेम तुम्ही स्केचबुकवर काढायचे किंवा शीटवर काढायचे ते मी त्याला तसं सांगेल व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नीट ऐकायचं आहे, ट्राय करायचं आहे. काढण्यासाठी काही अडचण असली तो कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पुस्तक घेऊन घ्या तुम्ही सगळेजण. टेक्नोवेज ड्रॉइंगची पुस्तक लायब्ररीतून घ्या किंवा परचेस करून घ्या. टेक नॉलेज पब्लिकेशनचं ते इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं पुस्तक आहे. लेखक आहे अरुंधती राय.
ती पुस्तक घेऊन घ्या, ते चांगलं पुस्तक आहे. त्या पुस्तकमधून तुम्ही वाचा आणि त्या पुस्तकमधूनच मी प्रॉब्लेम घेणार आहे. शक्यतो तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून तुमच्याकडे ठेवायचे आणि जेव्हा सबमिशन राहील किंवा जेव्हा आम्ही सांगेल तेव्हा तुम्ही घेऊन यायचे. ओके, आता मी टॉपिक सुरू करतो आहे. पहिला टॉपिक आहे सेक्शनल व्ह्यूज. सेक्शनल व्ह्यूज म्हणजे काय? सेक्शनल व्ह्यूज. सो सेक्शनल व्ह्यूज सेक्शनल व्ह्यूज. सेक्शन म्हणजे कटिंग. ओके, we have studied orthographic projection in first semester. Orthographic projection in first semester, in which what we did, object was given to you आणि तुम्हाला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू करायला सांगितलं. ठीक आहे, तो सपोज दिस इज एन ऑब्जेक्ट, एक ब्लॉक है, दिस इज आवर सेंटर लाइन एंड दिस सर्क्युलर होल. सपोज आ ब्लॉकची लेंथ आहे 60 मिलीमीटरची, विड्थ आहे सपोज 40 मिलीमीटरची, हाईट आहे सपोज 15 मिलीमीटरची आणि या सर्कलचा डायमीटर आहे सपोज 20 mm. याच्या फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू तुम्ही काढणाऱ्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन अनुसार. सो यू आर सीइंग फ्रॉम दिस साइड फ्रॉम एरो X. ओके, सो व्हेन यू विल सी फ्रॉम फ्रंट, व्हेन यू विल सी फ्रॉम टॉप and when you will see from side, how this object will looks like, so that we will see. नियम असा आहे की the view which is easier than others or the view which contains more circle, that view we have to draw first, and we are drawing by first angle method. So according to first angle method of projection, what we are doing, first angle method of projection, we are drawing this XY line, this XY line, this XY line. According to first angle method, front view above the reference line, top view below the reference line, and left hand side view on the right hand side of the front view. Okay, so according to first angle method of projection, this will be the view. Okay, now the view which is easier than others or the view which contains more circle, that view we have to draw first. So this is an object, so in top view the circle is available, so we will see from top. I am making the shade over here. So when you will see from top, you are seeing perpendicular to the top surface, so you will see the object top view like this. Okay, means this length, width and this circle. So length is 60, width is 40. So top view ची जागा मध्ये तुम्ही काढायचे 60 length and width 40, ही width 40 आणि this. Okay, and there is a circular hole. सर्क्युलर होलसाठी सेंटर काढावा लागेल. सेंटर हा 40चा मिड पॉईंट 20 and this 60चा मिड पॉईंट 30. Draw a center line here. Center line 1 long dash 1 short dash 1 long dash 1 short dash.
this one long dash, one short dash, one long dash, one short dash, and circle of diameter 20 प्रॉब्लम मध्ये दिलेलं आहे. So radius 10, draw a circle like this. So this is our top view according to orthographic projection of. Then front view. So when you will see from front, actually you are seeing perpendicular to front surface, this front surface. So you will see a rectangle, and in this there is a circular hole which is invisible. So length is 60, height is 12. So length can be projected, this line should be bent. Length will be projected from top, and height is किती दिले 15. So 15 mm height. So 15 mm height. So you will see this rectangle, length and height, and there is a circular hole which is invisible from front. So this invisible means a dotted line, this center line, and this dotted line. Okay. Similarly side view साठी 45 degree इकडून काढा, this angle 45 degree, and when you will see from side, so you will see this width, this height, this width, this height, the rectangle width 40 and height 15, and in which there is a circular hole which is invisible. So width can be projected from top, and a height will be projected from front. height front view होऊन घ्यायची आणि width top view होऊन घ्यायची. तो हा रेक्टेंगल दिसेल 40/15 चा. याच्यात होल आहे, that is invisible. So this hole is invisible. So this invisible. This hole is invisible. So this hole is invisible. Hidden line, and this central line, one long dash, one short dash. Okay. So this is simple orthographic projection, but chapter is sectional views. Section means to cut. So when the object in examination or in the problem, section plane will be given to you. So this section plane. Section plane means you can say karvat or churi. So when this object is cut in this fashion, so what happens? It will divide into two parts. दोन part होईल. मी try करतो इथे बनवायला. So this निम्मा part like this, half part, आणि half part like this. So नियम असा आहे की दोन पीस झाला. सो दी पोर्शन विच इज नियरर टू ऑब्झर्वर, जो जवळ पार्ट आहे, इथून बघतोय आपण, तो जवळचा पार्ट काढून फेकायचं, आणि रिमेनिंग पार्टमध्ये चेंजेस काय होईल? हा भाग कटतोय, हा होल कारण कटत नाही, हा भाग कटतोय. सो इन सेक्शन और व्हाट विल बी द चेंजेस ऑकर्स? दिस हिडन गेट्स कंटिन्यूअस. दिस हिडन गेट्स कंटिन्यूअस कारण काय? होल आता दिसतंय. ठीक आहे. दिस होल इज विसिबल, अँड दिस part is going to cut by means of cutting plane. This is the hole is not cutting, and this part is cutting. So in cut part, that is called as section. This part is called as section, and in section you have to draw section line or hatch line. Hatch line चा नियम आहे, inclined at 45 degree, हा 45 degree, gap 1 to 2 mm, and it should be uniform. So section line इथे काढलं मी, inclined at 45 degree, आणि gap 1 to 2 mm, and it should be uniform. युनिफॉर्म म्हणजे कमी जास्त व्हायला नको, गॅप कॉन्स्टंट ठेवायचं, गॅप एकसारखा दिसायला पाहिजे. नाव हा जो साधारण फ्रंट व्ह्यू होता तो झाला ॲक्च्युअली सेक्शनल फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. सेक्शनल व्ह्यूज ऑर्थोग्राफिक सारखंच असतं, फक्त कटिंग झाल्यानंतर
सेक्शनल फ्रंट व्ह्यू असो, सेक्शनल टॉप व्ह्यू असो किंवा सेक्शनल साईड व्ह्यू असो, कोणताही एक व्ह्यू सेक्शनल असेल आणि बाकीचे जो व्ह्यू आहे ऑर्थोग्राफिक. सो हा झाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू, हा आपला टॉप व्ह्यू आणि हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू. बाकीचे जे नियम आहे, नियम काय काय आहे, डायमेन्शनचे नियम सेम. डायमेन्शन शुड बी गिवन इन ऑल 3 फिगर्स अँड इट शुड नॉट बी रिपीटेड. आणि सिम्बॉल ऑफ फर्स्ट अँगल मेथड सगळं सेम. तर हा मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन केलं व्हॉट इज सेक्शनल व्ह्यूज. हा प्रॉब्लेम तुम्हाला शीटवर किंवा असाइनमेंटवर करायचं नाही. उद्या मी डायरेक्ट एक प्रॉब्लेम घेईल, तो प्रॉब्लेम तुम्हाला असाइनमेंटवर करायचा असणार. ओके, उद्या